नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक पवित्र आणि महत्त्वाचा दिवस आषाढी एकादशी, त्याचा अर्थ, महत्त्व आणि वारकरी परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेत जातात, जी चातुर्मास म्हणून ओळखली जाते. या काळात आध्यात्मिक साधना, व्रत, उपासना आणि संयमाला विशेष महत्त्व असते. हा दिवस विठोबा किंवा पांडुरंग या श्री विष्णूच्या रूपाच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरची वारी हा भक्तीचा महासागर असतो. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या अनेक मैलांचा प्रवास करत पंढरपूरला पोहोचतात. पांडुरंग पांडुरंग, ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात लाखो वारकरी भगवे पताका घेऊन चालत येतात. वारी म्हणजे फक्त यात्रा नव्हे, ती भक्ती, समर्पण, साधना आणि समानतेचं प्रतीक आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास करतात, जप, वाचन आणि कीर्तनामध्ये सहभागी होतात. हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, तुकाराम गाथा यांचं पठण केलं जातं. वारक्यांची श्रद्धा अशी की विठुरायाला भेटण्यासाठी पायांनी चालत जाणं हीच खरी साधना आहे. हा एक प्रवास आहे, बाहेरचा आणि आत्म्याचा. आषाढी एकादशी आपल्याला भक्ती, संयम आणि समर्पणाचं स्मरण करून देते. आजच्या दिवशी आपणही अंतःकरणातून विठ्ठलाला स्मरा आणि जीवनात शांतता अनुभवा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.